आता आम्हाला माहिती मिळते की लोचन स्फूर्ती बऱ्हाणपूर संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत आलाय. अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता आलाय. लालोंडे संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जर आपला अतिरिक्त खेळाडू आला नाही तर 3 धावांची पेनल्टी तुम्हाला लागली जाईल. लालोंडे तुमचे सपोर्टर्स असले तरी चालतील. लालोंडे टीम तुमचे पाठीराखे आले असतील तर ते तरी पाठवून द्या. लालोंडे संघाचे प्रतिनिधी येत आहेत. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. 15 मिनिटांमध्ये तुमचा हा मॅच संपायला हवा. 12:47 झाले. आकाश प्लीज कम ऑन स्टेज. मॅच जो संपलाय त्या मॅच मधील चांगला खेळाडू आणि पुढे तो आयकॉन ठरू शकतोय. आकाश युवा खेळाडू आहे, चांगला खेळ करतोय, चांगलं पददालित्य, चांगली गोलंदाजी आणि आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्याला 100 रुपयाचं पारितोषिक वितरित केलं जाते. गोलंदाजी मार्गावर आलाय लालोंडे संघाचा. अजय आलाय मला तरी वाटतं. अतिरिक्त म्हणजे लालोंडेचे प्रतिनिधी आलेत. बेटा नाव काय तुझं? श्रवण. त्यांनी लगेच श्रवण केलंय. अजय गोलंदाजी मार्गावर. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे गुणेश. हो, फलंदाज चकला गेलाय पहिल्या चेंडूवर. खराब फेकी केली क्षेत्ररक्षकाने आणि फायदा उचलताना एक चोरटी धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली फलंदाजाने. अजय याच्या या पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली गुणेश याने. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा असतानाच आजच्या दिवसामध्ये आणखीन काही संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना दिसतील. छत्रपती काटाळे, गायलाई स्टार नावजे, ओचाडे, केव, खामलोली स्पोर्ट्स असंघ यांना तुम्ही पाहणार आहात. आता व्हॉट कॅच, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. विश्वास बसत नाही इतका चांगला झेल, इतका चांगला क्षेत्ररक्षक या संघामध्ये असेल. गॉन, विकेटचं पतन होत आहे. निश्चितच क्षेत्ररक्षकाने कमालीचं प्रदर्शन केलंय जितू. आणि आमचे यूट्यूबच्या माध्यमातून वारंवार दाखवलं जातं की कशा पद्धतीने हा जेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. पहिला धक्का, पहिला मोहरा कामी आलाय. फलंदाज प्रणित याला बाद केलंय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत खेळण्यासाठी आलाय वैभव. आता क्रॉस द लाईन, चार्ज द बॉल ओव्हर द मिड विकेट एरिया अँड दॅट्स 6 रन्स. ह्यूज 6. भुवनेश्वरच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. 6 धावा, 6 धावांची संघाची धावसंख्या झाली ती 7. जरी गडी बाद झाला असला तरी क्रमांक 1 ते 10 पर्यंत असे खेळाडू आहेत जे चांगली फलंदाजी करू शकतात. त्यांचे पाठीराखे आम्हाला माहिती देत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला जास्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 2 इन रो, लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार. पोचाडे संघाचा कर्णधार आणि खामलोली ब संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्याच दिशेने फलंदाजाने हा फटका खेळलाय. लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आल्यानंतर धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या 13. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. पुढचा चेंडू ऑन साईडला. लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकण्याचा कारनामा करतोय फलंदाज. 6 धावा, षटकार. वार्ता करू नको तू चिपकून राश. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही.
छत्रपती काटाळे संघाच्या संघनायकाने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा आणि गैलाई स्टार नावच्या संघाचा संघनायक सुद्धा या धावपळकावर धावा लागल्या जातात त्या 19 सर्व संघांना विनंती असेल की आपण 500 रुपये गुगल पे द्वारे केलेले आहेत आणि उर्वरित 200 रुपये तुम्हाला कमिटीच्या दिशेने द्यायचे आहेत. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कुणी नाही, चेंडू वन बाउंड सीमारेषे पार आणि हा लाईट चौकार 4 धावा. खरोखरच फलंदाजाचं कमालीचं प्रदर्शन होत असताना पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23 कैलाई स्टार नावचे संघ गहिलाई स्टार नावचे संघाचा संघनायक टॉस करण्याकरता या छत्रपती काटाळे संघाचा संघनायक आलाय. नवीन गोलंदाजी मार्गावर मंथन नावाचा गोलंदाजी मार्गावर आलाय आणि स्ट्राईकला फलंदाज आलाय तो वैभव. 3 षटकार सलग खेचले गेले भुवनेश या फलंदाजाद्वारे आणि आता पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जास्त जाताना दिसतंय. समोर टॉस होतोय. गैलाई स्टार नावचे विरुद्ध छत्रपती काटाळे असा निर्णय लगेचच द्या. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय गैलाई स्टार नावच्या संघाने. नंबर 2चा गोलंदाज चालू असलेल्या मॅच मध्ये मंथन आलाय. चालू असलेला मॅच तुम्ही बघताय अतिशय चांगला मॅच होतोय 2 बलाढ्य संघादरम्यान. शॉट ऑफ प्लेइंग स्टायलिश बॅट्समन आहे असं मला वाटलं, कारण जणू काही त्याच्या हातामध्ये तलवार दिले आणि वार करण्याच्या इराद्याने त्यांनी ही बॅट फिरवली. हा डॉट बॉल मंथन याचा हा डॉट बॉल आलाय. दबाव आणण्याकरता डॉट बॉल कामी येईल. धावसंख्या 23. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात. उल्लेखनाचं काम करतायत आमचे प्रमोदजी भोईर, ज्यांनी सलग 2 दिवसांमध्ये ज्या भोजनाच्या व्यवस्थेमध्ये मांसाहारी विशेष म्हणजे मांसाहारी चिकनची व्यवस्था केली. आता फलंदाज मैदानातून 2 बॉल मिस करतोय. कुठेतरी तो चुकतोय, कुठेतरी पथकाली त्यांची हालचाल होताना दिसत नाही. धावसंख्या 23. सुजित पवार यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. जे चिकनची व्यवस्था झालंय त्या चिकनच्या व्यवस्थेसाठी गोलंदाज मंथन तया हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये आणि 1 धाव पूर्ण केली. पण बघितलं गती चेंडूची, संत गतीने चेंडू टाकलाय आणि ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. अंतिम क्षणी बघितलं सन्मानजनक स्थितीमध्ये हा फटका खेळला. 1 धाव, एका धावेची धावसंख्या 24. मंथन यांनी थोडासा ब्रेक लावलाय धावगतीला, थांबवलंय फलंदाजाला. जो अंकुश ज्याला म्हटलं जातं तो अंकुश लावण्याचं काम केलंय मंथन या गोलंदाजाने. आता स्ट्राईकिंगकडे फलंदाज भुवनेश चांगली फलंदाजी करतोय. हवेत झेल होण्याची दाट शक्यता आणि क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा झेल गेला होता आणि कोणतीच चूक न करताना झेल टिपला गेलाय. गॉन. धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागला जात आहेत त्या 26.
आणि बघतोय वैभव याला मागच्या 2 ते 3 चेंडू अशा प्रकारे तो तिथे स्किट झाला. म्हणूनच तुमचे शूज फार महत्वाचे आहेत. तुमच्या शूजला असलेले सोल फार महत्वाचे आहेत जे चांगलं काम करत असतात. बॅटचं एज अँड टेकन गॉन. वैभव याला परतावं लागतोय. वैभव याने 3 धावा बनवल्या आणि तो शिकार बनतोय गोलंदाज मंथन याचं. विकेटचं पतन झालंय. धाव संख्या 26. गोलंदाज मंथन याने पेश केली. टाकून दिलं. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर मंथन यांनी या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या. म्हणजेच म्हणावं लागेल की कंजूस मारवाडी गोलंदाजी. फलंदाजाला भेट करणारे चेंडू टाकले, फलंदाजाला जखडून ठेवणारे चेंडू टाकले आणि आता नंबर 3चा गोलंदाज आलाय अनिकेत. शॉट ऑफ लेंथ बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू येतोय. कुणी क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता फलंदाज धावत आहेत. आळसपणा दिसला या खेळाडूचा. बघता बघता फलंदाजाने 3 धाव पूर्ण केलेत. मित्रांनो, आळस हा माणसाच्या प्रत्येक कामामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि या आळसाला झटकून टाकावं लागेल. आपला मोठेपणा आपल्याला आळशी बनवतोय. 1 शॉटचा इशारा आलाय. 2 धावा, 2 धावेची धावसंख्या झाली 28. 28 धावा. तिसरं षटक टाकण्याकरता अनिकेत आलाय. म्हणजेच तुमचं लक्ष असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जी रेषा आहे पॉपिंग क्रीजच्या त्या क्रॉस करणं फार महत्वाचं आहे. सरळ बॅटचा वापर. स्ट्रेट टू द बॉलर. 1 धाव पूर्ण केली आणि इथे दुसरी धाव करता सुद्धा प्रस्थान करतायत. खराबपैकी मला तो लहानपणीचा लगोरी हा खेळ आठवला ज्या पद्धतीने फेकी झाली इथे. तर कदाचित ही धाव सुद्धा होईल आणि ते झालंय. जवळून या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. याचाच अर्थ वाघाच्या जबड्यामधून शिकार बाहेर काढण्यासारखं झालंय. तर इथं 3 धावा, 3 धावांची धावसंख्या झाली 31. असं वाटलं होतं की 1 ही धाव मिळणार नाही आणि 1 ही धाव नव्हतीच खरं तर. तिथे 3 धाव पूर्ण केलेत. 31 धावा. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये आणखीन जर 10 ते 12 धावा आलाय तर मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतोय फलंदाजी करणारा संघ. दालोंडे संघाने टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय पोचवला होता. चांगला चेंडू गोलंदाजा करवी टाकला गेलाय, फेकला गेलाय आणि की स्वतःवर नियंत्रण ठेवतोय. अँगल्स तुमचे फार महत्वाचे आहेत. क्रिकेटमध्ये ज्या गोलंदाजाची उंची जास्त असते त्या गोलंदाजाचे अँगल्स पुणे व्यवस्थित फिरत आहेत आणि ते गोलंदाज आतापर्यंत सफल झालेले दिसत आहेत. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 31. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला वळवलंय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे सुस्ती दाखवतोय आणि 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. 2 धावा, 2 धावेळेशी धावफलकावर परिणाम झालाय. धावफलक पुढे सरकताना धावा झाल्या त्या आमचे स्कोरर सांगतायत 33 आणि विकेटचं पतन धावबाच्या स्वरूपात परतावं लागतं फलंदाजाला. गॉन. कम ऑन डीजे. बघतोय आपण विकेटचं पतन झाल्यानंतर 4 बाद धावसंख्या आहे ती 33 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चालू असलेला मॅच तुम्ही बघतायत खऱ्या अर्थाने 2 बलाढ्य संघादरम्यान. कारण ह्या मॅचमध्ये लोचन स्मृती बऱ्हाणपूर आणि लालोंडे या दोघांमध्ये लढत सुरू आहे. लोचन स्मृती बऱ्हाणपूर संघ फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत त्यांची धावसंख्या 4 बाद 33 झालंय. 2 बॉल शिल्लक. 11पेक्षाही जास्त सरासरी आहे आता. तुमच्या बाहेर निघणारा
खेळपट्टीवरच चेंडू थांबतोय. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावनीची धावसंख्या 34. थोडंसं कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटलंय मला पहिल्या डावात. भुवनेश याची विकेट फार महत्त्वाची होती. बिग ब्लो असं म्हणता येईल भुवनेश याच्या विकेटबद्दल. तो बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर तग धरून राहता आलं नाही फलंदाजाला. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. धावसंख्या 34. सोही बाजूने आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण कसं लावलं जातंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, फॉरवर्ड स्कोअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक, वाईड ऑफ लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक, ऑन साईडला हे क्षेत्ररक्षक पाहताय तुम्ही. ऑफस्टोवर शपळून जायचा विचार होता. धावबाच्या स्वरूपात पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. अशा रीतीने जवळजवळ 3 फलंदाज या इनिंगमध्ये धावबाद स्वरूपात बाद झालेत. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. लोचन स्फूर्ती बऱ्हाणपूर संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 34 धावांमध्ये भुवनेश याच्या 23 धावा फार महत्त्वाच्या होत्या. 35 धावांचं लक्ष, 35 धावांचा पाठलाग कसा काय केला जाईल चर्चा आम्ही करणार आहोत थोड्या वेळातच. कमॉन डीजे. दोघांकरवी आणि तदनंतर मात्र भागीदारी पुढे जास्त वेळ टिकून राहू शकली नाही आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. प्रज्योत स्फूर्ती, लोचन स्फूर्ती बऱ्हाणपूर या संघाच्या आणि 35 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते लालोंडे या संघासमोर. लालोंडे संघाला विनंती असेल बॅट्समन पाठवा, फलंदाज पाठवा. 35 धावांचं लक्ष आणि 35 धावांचा पाठलाग करताना मला असं वाटतं की तितकं काही कठीण प्रसंग येणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघावर. गोलंदाजीचा मारा कसा आहे ते आपण बघणार आहोत. बऱ्हाणपूर या संघाचा लोचन स्फूर्ती बऱ्हाणपूर संघाने अनेक विक्रम पराक्रम अनेक स्पर्धांमध्ये केलेले आहेत आणि आता ह्या स्पर्धांमध्ये त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. गोलंदाजीचा मारा तिखट करावा लागेल. गोलंदाजांची अग्निपरीक्षा या मॅचमध्ये असेल. बॅट्समन लवकरात लवकर जा प्लीज. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण या मॅचची चर्चा करण्याकरता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. कमॉन डीजे. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर गीत. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा राजा ग्रुप मसरोली आयोजित कुणबी चषक 2021 मध्ये सहर्षाचं स्वागत करतोय. स्ट्राईक इनकडे फलंदाज ऋषिकेश आणि नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे स्वप्नील. दोन्हीही चांगल्या दमाचे खेळाडू आहेत. दोघांनाही क्रिकेटचे डावपेच ठाऊक आहेत आणि दोन्ही संघ आमने सामने बऱ्याच वेळा आलेत. म्हणजेच दोन्ही संघांना फलंदाज कसे खेळत आहेत, गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय हे ह्याचा अभ्यास आहे. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय प्रणित. पहिला चेंडू प्रणित याचा फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात हा काढून दिलाय. सॉफ्ट डिसमिसल. चेंडूवर पहिला धक्का दिलाय. आत्मविश्वास कमी करण्याकरता ढासळण्याकरता हा विकेट महत्त्वपूर्ण असेल. एका बाजूला आत्मविश्वास वाढण्याकरता गोलंदाजाने विकेट घेतलाय
तो त्याला कामी येऊ शकतोय. गोलंदाज तयार, नवीन फलंदाजाला सरळ बॅटचा वापर बघितला आपण. अतिशय चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर गुडलँड क्षेत्रामध्ये पडल्यानंतर चेंडू पुढे सरकलाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पुढील होणाऱ्या मॅच मध्ये नवलाई गैलाई स्टार नावजे विरुद्ध छत्रपती काटाळे अशी लढत पाहणार आहात. नावजे संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय पोहोचवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाने झेल धरतीला दान दिलंय, ड्रॉप केलंय. फलंदाजाने दरम्यान या 2 धाव पूर्ण केल्यात. म्हणूनच शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवणं फार महत्वाचं आहे. नजर हटी दुर्घटना घटी. 2 धावा, 2 धावांचे खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय. लक्ष आहे 35 धावसंख्येचं आणि 3 चेंडूंमध्ये धावसंख्या झाली ती 2. काय केलं इकडे याची गरज होती तुम्हाला? चांगला चेंडू बघितला आपण, गुडलँड स्पॉटवर पडलाय, उसळी घेतलाय आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून निघणारा चेंडू होता. एक निर्धाव चेंडू. जेवढे चेंडू डॉट जातील तितका प्रेशर, दबाव हा फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. इथे संघर्ष दिसायला हवा. संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस तो संघर्ष करतोय त्या वेळेस त्याच्या मदतीला कोणी धावून येत नसतंय. आणि त्याच्या सुखाच्या काळामध्ये त्याला अनेक जण एकत्रित करतायत, त्याला अनेक जण जवळ करतायत. संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा फलंदाजाला मिस करताना चेंडू आहे. चांगलं टॅलेंट भरलं या गोलंदाजावर. 3 चेंडू गुडलँड स्पॉटवर टाकलेत. 2 चेंडू पडल्यानंतर खाली राहताना दिसले. 1 चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना दिसलाय. 5 बॉल टाकून झालेत. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रणित, त्याचा एक्सपिरियन्स इथे कामी येतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि त्याला असलेला अनुभव आता कामी येतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला उचललाय, क्षेत्ररक्षकाला टाटा बाय करताना सीमा रेषे पार आणि हा आलाय शानदार षटकार. बिगी कोणीही चुकून षटकाराची धावसंख्या झाली ती 8 आणि आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 27 रनची आवश्यकता. 12 बॉल 27 धावा. रिक्वायर्ड रन रेट हा थोडासा वाढलाय. 13.50च्या सरासरीने या 27 धावा पूर्ण केल्यावर या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहू शकतंय लालोंडे संघाचं. 12 चेंडू 27 धावा. नंबर 2चा गोलंदाज आलाय विकास. तो संघाचा विकास करेल काय, संघाला विश्वास दाखवेल काय? विकास याला गरज आहे संघाचा विकास करण्याची. तर दुसऱ्या बाजूला आलेला फलंदाज आपण बघतायत स्वप्नील प्रथमतः सामोरे जाईल. सलामीला आलेला स्वप्नील, ज्याच्याकडे तंत्र आहे. क्रिकेट हा तंत्र आणि मंत्राचा खेळ असं म्हटलं जातंय. पुढचा चेंडू स्लोबर पण गोलंदाजाचा विकासाचा पहिला चेंडू फेस करत असताना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जगलर बनतोय हा क्षेत्ररक्षक. दरम्यान या 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 10 धावा. चालू असलेला मॅच युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांकरता आपण बघतायत लालोंडे विरुद्ध लोचन स्फूर्ती बऱ्हाणपूर असा. लोचन स्फूर्ती बऱ्हाणपूर संघाने 34 धावा पूर्ण केलेत आणि 35 धावांचे टार्गेट लालोंडे संघासमोर ठेवलाय. हा चेंडू उंच गेलाय. 6 धावांकरता जाईल यात काही शंका नाही, कारण त्याच्यावर अगोदरच मोहर ठासली होती 6 धावांची. षटकार. सहा धावांची धावसंख्या झाली ती 16. जिंकण्याकरता आता जे आव्हान आहे ते आव्हान जवळ येत असतानाच दिसून येत आहे. अजून 19 धावा हव्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू असल्या कारणानं पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये खुले होत आहेत. अतिरिक्त धावेची धावसंख्या 17. खतरा आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला आलाय.
असं मला म्हणावं लागेल. 2 बॉलमध्ये 9 धावा आले. याचाच अर्थ पहिल्या षटकामध्ये कमी धावा दिल्यानंतर या षटकामध्ये ती कसर पूर्ण केली जाते. विकास तयार, शॉट ऑफ लेन ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर टाकला. या चेंडूला अतिरिक्त धावण्याची धावसंख्या 18 पर्यंत पोहोचली जाते. 18 रन्स. एक धावेला क्रिकेटच्या दुनियेमध्ये फार महत्व आहे मित्रांनो. अनेक संघांना आपण एका धावेसाठी झुंजताना बघितलंय, एका धावेने पराभव झालेला बघितलाय. आता उचललं या चेंडूला, उंची तर गाठलेली आहे, लांबी असेल काय तितकी, तसं काही घडत नाही. आणि क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात होता, त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय फलंदाज स्वप्नील. गॉन. विकेटचं पतन. हा लागलाय दुसरा धक्का. चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाजाचा. 6 धावांची धावसंख्या 25. आता 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने बॅटचा एज लागून गेले आणि नो बॉलचा इशारा. 1+1 या 2 धावा मिळतील. ओव्हर स्टेपिंग होत आहे गोलंदाजाचं. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. या 2 धावा, 2 धावांची धावसंख्या पोहोचली 27 वर. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये आता 8 रनची आवश्यकता. 8 चेंडू 8 धावा. समीकरण अगदी सोपं झालंय. फ्री हिट असेल फलंदाजाकरता आणि अजय फ्री हिटचा फायदा उचलू शकेल. उघडा डोळे बघा नीट. पडणारा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेन. चेंडू हवेमध्ये. 1 धाव पूर्ण केली फलंदाज अजय याने. आणि या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, संघाच्या धावसंख्येत वाढ होतोय. धावसंख्या पोहोचली 28 वर. चेंडूंचा जर आपण विचार केला या षटकामध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे जो गोलंदाजाला टाकावा लागेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर 2 वाईड चेंडू टाकलेत आणि त्याच्यानंतर 1 विकेट घेतला गेलाय. म्हणजेच त्याच्यानंतर 1 षटकार लागलाय, पुढे नो बॉल आलाय आणि हा 1 अधिकृत चेंडू. म्हणजेच 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा. आता 7 धावसंख्येची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 7 बॉल 7 रन्स. डिफेन्स करायचं होते. चेंडूला चांगला लेग ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना लोलांडे संघाची धावसंख्या झाली ती 28 आणि 6 बॉलमध्ये आता 7 रनची आवश्यकता. लालोंडे संघाची ही धावसंख्या आपण बघतायत. लालोंडे विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. बऱ्हाणपूर, लोचन स्मृती बऱ्हाणपूर या संघाने 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा केल्या आणि 35 धावांचा पाठलाग आतापर्यंत सफल होतोय. लालोंडे या संघाच्या गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय भुवनेश. फलंदाजीमध्ये त्याने 23 धावा बनवल्यात. आता गोलंदाजीमध्ये या 7 धावा तो डिफेंड करेल काय? कठीण आहे, अशक्य असं काही म्हणता येणार नाही.
बोनस म्हटलं अशक्य असं काहीच म्हणता येणार नाही. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक छोटा होता, लहान मुलगा तिथे क्षेत्ररक्षण करतोय. मला असं वाटतं की कमीत कमी वयोगटातला खेळाडू असावा. धावसंख्या 1 पुढे सरकली, धावसंख्या पोहोचली जाते 29 वर. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हसन राजा झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळला होता. 14 वर्ष आणि 233 दिवसाचा असताना तो क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. इथे मी कमीत कमी वयोगटातील खेळाडू बघतोय. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा जवळून जाणारा चेंडू होता, असं वाटलं होतं की ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, मात्र बीट करणारा चेंडू. आता 4 बॉल शिल्लक आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 रनची आवश्यकता. मॅच अजून संपला नाही, कारण भुवनेश याच्यामध्ये क्षमता आहे. अनेक मॅचेस त्याने गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा गाजवलेत. इथे इनफिल्ड वरून फाईनलच्या दिशेने चेंडू प्रस्थान करतो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ सरळ 4 धावन करता ठोकलेला हा चौकार. वेलकम बाउंड्री. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. 3 बॉल 2 रन्स. 3 बॉल रिमेनिंग अँड 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच जर बरोबरीत सुटला, सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा मॅच इथे बघणार आहोत. नो मीटिंग, नो टाइम, कारण षटकांची कपात सुद्धा कदाचित केली जाईल, लक्षात घ्या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भुवनेश. क्षमता आहे, श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो. मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणं हे चुकीचं ठरेल. सरळ बॅटचा वापर केलाय या ओव्हरपिच चेंडूला आणि गॅपमध्ये फटका टोळावलाय. 1 धाव, एका धावेची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 34. स्कोर इज लेव्हल. पहिल्या डावातील धावसंख्येची बरोबरी साधली गेली. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता 1 रनची आवश्यकता. 2 चेंडू 1 धाव. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. बघूया पुढचा चेंडू गोलंदाजाचा. बॅटचं एज लागलंय, चेंडू जातोय गलिश क्षेत्रामध्ये वेगाने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, तोपर्यंत चेंडू त्याच्या हातामध्ये काही सापडत नाही आणि विजयी चौकार. याच दरम्यान हा मॅच जिंकलाय लालोंडे या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय. ते